नमस्कार मित्रांनो, व्हीटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। तर युट्यूबचा जो वॉच टाइम आहे तो लवकरात लवकर कसा कंप्लीट करता येईल, तर याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो। तर त्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 युट्यूब चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची हे 3 युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार। मित्रांनो, मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, तुमचं जर नवीन युट्यूब चॅनल असेल आणि तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपलं युट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज व्हायला पाहिजे, आपला लवकरात लवकर युट्यूबचा वॉच टाइम कंप्लीट व्हायला पाहिजे, तर मी त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक चांगली अशी ट्रिक सांगणार आहे। ती जर ट्रिक तुम्ही वापरली तर नक्कीच तुमचा युट्यूबचा वॉच टाइम कंप्लीट होईल। आणि ट्रिक सुद्धा मी अशी सांगणार आहे की ओरिजिनल ट्रिक। आणि मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सुद्धा अशी सांगणार आहे की जेणेकरून त्या ट्रिकमुळे तुमच्या युट्यूब चॅनलला काही प्रॉब्लेम वगैरे झाला नाही पाहिजेत आणि तुमचं युट्यूब चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालं पाहिजे। तर अशी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जेवढेही मोबाईल असतील, बाबाचा असू द्या, आईचा असू द्या, कोणाचा असू द्या, भावाचा असू द्या, कोणाकडेही मोबाईल असतील, अँड्रॉइड मोबाईल तर सर्वांकडेच आहेत। जर मित्रांनो एकत्र जर फॅमिली असेल तर 4-5 मोबाईल तरी आरामशीर असतात एका घरामध्ये। तर आता तुम्हाला मी सांगतो की ते वापरायचे कसे। खूप सारे क्रिएटर काय करतात की डायरेक्ट व्हिडिओ प्ले करतात, तसं काही करायचं नाही। मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक ट्रिक सांगणार आहे। ती जर ट्रिक तुम्ही तुमच्या चॅनलवरती जर वापरली तर नक्की तुमचा वॉच टाइम कंप्लीट होईल आणि ट्रिक वापरायच्या नंतर वॉच टाइम कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं चॅनल सुद्धा मॉनिटाईज होईल। ती ट्रिक कोणती आहे तर मी तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर काय करायचं आहे, जर आपले सबस्क्रायबर युट्यूबवरती आपले सबस्क्रायबर किती असू द्या, काही विषय नाही, जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करते वेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षामध्ये घ्यायच्या आहे। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर व्हिडिओ बनवायचा आहे। व्हिडिओ म्हणजे कसा की छोटा व्हिडिओ बनवायचा नाही, 2, 3, 4 मिनिटाचा असा व्हिडिओ बनवायचा नाही, आपल्याला एक मोठा व्हिडिओ बनवायचा आहे। जवळपास 10-15 मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवायचा आहे, जेणेकरून काय होईल की त्याचा वॉच टाइम आपल्याला जास्त मिळेल। बरोबर आहे का नाही? वॉच टाइम जास्त मिळेल आणि जास्त व्हिडिओ टाकायची गरज पडणार नाही। सगळ्यात अगोदर तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला काय ट्रिक करायचे मी सांगतो। जो आहे मित्रांनो तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेसच अपलोड करायचा आहे। कारण की तुमच्या घरामध्ये जे मोबाईल असतील ते म्हणजे अवेलेबल राहतात, दिवसभर कोणाला काम वगैरे असतात, त्याच्यामुळे कोणाकडेही मोबाईल अवेलेबल नसतो। संध्याकाळच्या वेळेस तुमच्याकडे मोबाईल येऊ शकतात सर्वांचे। तर काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस जवळपास 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ काय करायचा आहे, आपल्या चॅनलवरती अपलोड करायचा आहे। आणि व्हिडिओमध्ये एवढी क्वालिटी ठेवायची आहे की 1-2 दिवस जरी गेला त्या व्हिडिओमध्ये तरी चालेल। त्या व्हिडिओचं जे ॲव्हरेज आहे मित्रांनो ते कमीत कमी 40 ते 50% हे आलंच पाहिजे, तरच तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल आणि तुमचा वॉच टाइम कंप्लीट होईल। तर हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे। तर त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटाच्या नंतर सर्वांचे मोबाईल एकत्र घ्यायचे आहे। एकत्र घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर कमीत कमी त्याला 10, 20, 30 अशा तरी व्ह्यूज येतात, बरोबर आहे का नाही? त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या प्रत्येक मोबाईलवरून काय करायचं आहे, डायरेक्ट चॅनल सर्च करायचं नाही। ज्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते चॅनल आपल्याला अजिबात सर्च करायचं नाही। तसं जर करसाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। आपल्याला काय करायचं आहे, जे व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्या व्हिडिओचं जे टायटल आहे, आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं नाही। कोणत्याही मोबाईलवरून आपलं ते चॅनल जे आहे, ज्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या चॅनलला आपल्याला अजिबात सबस्क्राईब करायचं नाही। सबस्क्राईब जर केलं तर लगेच तो व्हिडिओ आपल्याला डायरेक्ट स्क्रीनवरती दिसतो, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायचं नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, जे व्हिडिओचं जे टायटल आहे ते टायटल काय करायचं, प्रत्येक मोबाईलमध्ये सर्च करायचं। सर्च केल्याच्या नंतर काय करायचं, तो व्हिडिओ पूर्ण वॉच करायचा। जे 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 15-15 मिनिटाचे काय करायचं, 4-5 मोबाईल जर फुल तुम्ही वॉच केला तर काय होईल मित्रांनो, वॉच केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय होईल, ऑटोमॅटिक बूस्ट होतो। बूस्ट म्हणजे युट्यूबकडून बूस्ट होतो, कारण का युट्यूबला सुद्धा कळतं की या व्हिडिओमध्ये काहीतरी क्वालिटी आहे, तेव्हाच लोक जी ऑडियन्स आहे ती ऑडियन्स जास्त सर्च करून येत आहे। सर्च करून म्हणजे आपण ऑलरेडी 4-5 मोबाईलवरून सर्च करत आहे आणि अगोदर सुद्धा त्या व्हिडिओवरती 30-40 व्ह्यूज ऑलरेडी आलेल्या होत्या आणि आणखीन 4-5 व्ह्यूज सर्च करून जर आले तर काय होतं मित्रांनो की ऑटोमॅटिक तो व्हिडिओ बूस्ट होतो। असंच आपल्याला जवळपास 10 ते 15 दिवस रेग्युलर करायचं आहे आणि 10 ते 15 दिवस रेग्युलर कंटेंट असे भारी कंटेंट टाकायचं आहे मित्रांनो। 100% सांगतो मित्रांनो, मी तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार, एक ना एक व्हिडिओ व्हायरल होणार आणि व्हायरल झाल्याच्या नंतर तुमचा जो वॉच टाइम आहे तो वॉच टाइम एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण होणार मित्रांनो। फक्त काळजी कोण्या गोष्टीची घ्यायची आहे आपल्याला मित्रांनो, काळजी फक्त आपल्याला कोणती घ्यायची आहे की डायरेक्ट व्हिडिओ चॅनलवरती जाऊन प्ले करायचा नाही किंवा नोटिफिकेशनद्वारे जर आला व्हिडिओ तरी तो प्ले करायचा नाही। आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ सर्च करून हे करायचं आहे। तर तुम्ही म्हणाल दादा असं केल्याने काही प्रॉब्लेम येईल का, तर मी सर्वांना सांगतो असं केल्याने काही प्रॉब्लेम येत नाही। पण मित्रांनो, मी सांगितलेली ट्रिक तुम्ही ही नक्की करून पहा आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही। फक्त तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत राहा आणि रेग्युलर म्हणजे डेलीच्या डेली 10 दिवस व्हिडिओ टाका किंवा 1 महिना व्हिडिओ टाका, 100% तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होणार आणि तुमचा जो वॉच टाइम आहे तो कंप्लीट होणार। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।
चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.